जय हिंद मित्रांनो, तुमचा महा गव्हर्नमेंट एक्झाम या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. तर आपण काही पोलीस भरतीमध्ये विचारण्यात येतील असे काही महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत. तर चला सुरू करूया. तर पहिला प्रश्न आहे, महाराष्ट्राचे राज्यफूल कोणते आहे? मित्रांनो, मी 2-3 सेकंद थांबेल. तुम्ही तुमचा आन्सर कमेंट करू शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन होईल. आणि ही प्रश्न खूप इम्पॉर्टंट आहे, तर शेवटपर्यंत नक्की पहा. तर काय असेल याचं उत्तर? महाराष्ट्राचं राज्यफूल कोणतं आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, जारूल. पुढचा प्रश्न, मुंबई विद्यापीठाची स्थापना कोणत्या वर्षी झाली? काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक बी, 1857 साली मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. पुढचा प्रश्न, 100 वर्षे भरणे या वाक्यप्रचाराचा खालीलपैकी कोणता अर्थ योग्य आहे? 100 वर्षे भरणे. काय याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक डी, एखाद्या व्यक्तीचे विनाशकाळ ओढणे. पुढचा प्रश्न, खाली शब्दाचा समासाचा प्रकार ओळखा. नागडोळे. कोणता समास आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, इतरेतर द्वंद्व समास. पुढचा प्रश्न, 1932 मध्ये पुणे करार हा महात्मा गांधी आणि डॅश यांच्यामध्ये झाला होता. मित्रांनो, 1932 मध्ये पुणे करार झाला होता, जे की दोन व्यक्तीमध्ये झालं होतं. कोण कोण होते ते? एक महात्मा गांधी आणि दुसरे कोण होते? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, बी आर आंबेडकर, म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोघांमध्ये पुणे करार झालं होतं. केव्हा झाला? 1932. पुढचा प्रश्न, राष्ट्रीय उद्याने अभयारण्ये डॅश यासाठी बनवले जातात. कशासाठी बनवले जातात? तर काय कारण आहे याचं? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक सी, संवर्धन यासाठी राष्ट्रीय उद्यान आणि अभयारण्य हे बनविले जातात. पुढचा प्रश्न, भारतातील कोणत्या राज्यात हम्पी हे पुरातत्विक स्थळ आहे? पुरातत्विक स्थळ आहे. काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक ए, कर्नाटक. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? कोण होते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री? काय असेल याचं उत्तर? खूप सोपा प्रश्न आहे. तर त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, यशवंतराव चव्हाण. पुढचा प्रश्न, श्रावण या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. श्रवण, काय याचा समानार्थी शब्द? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कान. पुढचा प्रश्न, भारतीय संविधानाने कोणत्या देशाकडून संघसूची आणि राज्यसूची घेतली आहे? भारतीय संविधान हा वेगवेगळ्या देशाकडून काही ना काही घेतलेला आहे, जसं मूलभूत हक्क वगैरे. तर याच प्रकारे संघसूची आणि राज्यसूची ह्या कोणत्या देशाकडून घेतलेल्या आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक ए, कॅनडा या देशाकडून हे सूची घेतलेली आहे. पुढचा प्रश्न, अब्दुल कलाम बेट पूर्वी कोणत्या नावाने ओळखले जात होते? अब्दुल कलाम बेट याचा पूर्वीचं नाव काय होतं? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, व्हिलियर बेट. पुढचा प्रश्न, अल निनो खालीलपैकी काय आहे? शीत सागरी प्रवाह, गरम सागरी प्रवाह. काय आहे अल निनो? त्याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, फक्त 2, गरम सागरी प्रवाह. पुढचा प्रश्न, रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट हे डॅशशी संबंधित आहे. कशाशी संबंधित आहे रेपो रेट, रिव्हर्स रेपो रेट? बँक RBI कडून कर्ज देणारे त्यालाच रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेट म्हणतात. ते कशाशी संबंधित आहे? तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक डी, रिझर्व्ह बँकेचे पतधोरण. पुढचा प्रश्न,
परिहार्य या शब्दाचा समानार्थी शब्द ओळखा. काय असेल याचं उत्तर? करेक्ट आन्सर कमेंट करा मित्रांनो. तर याचा करेक्ट आन्सर असेल ऑप्शन क्रमांक बी, अटळ. पुढचा प्रश्न. प्रश्नातील वाक्य रिकामी जागी भरण्यास सर्वात योग्य शब्द निवडा. सत्ताधारी पक्षातील नेत्यामध्ये तात्विक डॅश डॅश असल्याने त्यांचा फायदा विरोधी पक्षांना झाला. काय असेल याचं उत्तर? ऑप्शन क्रमांक सी, मतभेद. थँक्यू फ्रेंड्स. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.